आलो होतो. टॉपिकचं नाव होतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये पॉइंट इम्पॉर्टंट होता की ते कुठे तयार होतं, तर एक कॉर्टेक्स प्लेक्सस दाखवलं तुम्हाला मी, किंवा जो लेअर असतो हे व्हेंट्रिकल्स असतात, त्यांचे लेयर्स असतात. ते व्हेंट्रिकल्स आपण पुढे ब्रेन मध्ये शिकणार आहोत. ब्रेनला थोडेसे स्पेस असतात मध्ये, त्याला आपण व्हेंट्रिकल म्हणतो. आणि हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठे फिरतो माहिती आपल्याला, ब्रेन मध्ये आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. तर इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये हा फिरणारा एक लिक्विड आहे. आणि हे एक सेल्युलर फ्लुइड आहे. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे सेल मधनं बाहेर टाकलं जातं, ते सेल मधलं एक एक्स्ट्रा फ्लुइड आहे. हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं स्पायनल कॉर्ड मध्ये एक सेंट्रल कॅनल थ्रू जातं. ओके, याला तयार करणारे तुम्हाला पॉइंट सांगितले तिथे की कॉर्टेट प्लेक्सस आहे, एपिडेमल सेल्स आहेत. हे जे व्हेंट्रिकल्स असतात यांना एपिडेमल सेल्स तिथे असतात प्रेझेंट. इम्पॉर्टंट आहे पॉइंट लक्षात ठेवा, एपिडेमल सेल्स, हे कॉराइड प्लेक्सस हे जे असतात इथे हा काय होतो. आणि हे पाय मॅटर, हे जे 3 पॉइंट आहेत. पाय मॅटर म्हणजे एक लाइनिंग असतं, कॉराइड हा एक छोटासा एरिया आहे, आणि एपिडेमल सेल्स ह्याही सेल्स काय असतात, एक्स्ट्रा सेल्स असतात. हे काय करतात, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तयार करतात. फिरणार कुठे, तर ब्रेन मध्ये आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. आणि ब्रेन मधनं तो कुठे एंटर करणार, स्पायनल कॉर्ड मध्ये. तर मेडुला ऑब्लॉंगेटा हा एक पोर्शन आहे ब्रेनचा, त्याच्यामधनं तो कशामध्ये एंटर करतो, स्पायनल कॉर्ड मध्ये. तर आपण मेडुला ऑब्लॉंगेटा वगैरे आहे, तो पायमॅटरच्या मध्ये हा फ्लुइड बसलेला असतो. ओके, काल तुम्हाला सांगितलं होतं की आर्कनॉइड आणि पायमॅटरच्या मध्ये हा बसलेला असतो. आणि याला आपण का यूज करतो किंवा ब्रेन मध्ये याचा उपयोग काय आहे, तर सिंपल आहे. आपल्या ब्रेन्सला काही शॉक बसतात, आपलं डोकं असतं कुठे आदळतं, किंवा आपण इंजुरी होतात किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतात, तेव्हा आपल्या ब्रेनला जे शॉक बसतात, तर हा त्या शॉक पासून ब्रेनला काय करतो, प्रोटेक्ट करतो. म्हणजे तुमच्या डोक्याला जर एक शॉक बसला, तुमचं डोकं जर कशावरती आदळलं, तर काय होतं की जे मेकॅनिकल एनर्जी त्या ऑब्जेक्ट कडनं तुमच्या डोक्याला मिळालेली असते इम्पॅक्ट कडनं, तो इम्पॅक्ट आहे तो जो लिक्विड असतो तो ऍब्सॉर्ब करतो. आणि अशा प्रकारे जर हे बघा, तुम्हाला प्रिन्सिपल माहिती आहे काय आहे, की कोणताही फोर्स जर एका छोट्या जागेवरती, हे बघा हा एक तुमचा नेल आहे, नेल म्हणजे खिळा माहिती ना, आणि तुम्ही जर इथे फोर्स इम्पॅक्ट लावला, ही हॅमर आहे, तर इथे जर फोर्स लागला तर हा ऍक्च्युली नेल ह्या बॉडीमध्ये एंटर करणार, कारण हा एरिया छोटा आहे. तर जोही फोर्स येतो तो छोट्या एरियाला नको, नाहीतर तो जो एनर्जी आहे ते छोट्या एरियामधनं मोठी इंजुरी क्रिएट करते. मग ही जी इंजुरी आहे, म्हणजे आपण म्हणू हॅमर आहे, तुमच्या ब्रेनवर इथे अप्लाय होतो आहे. तर इथे जे लिक्विड भरलेलं असतं हा ब्रेन आहे, तर ते हॅमरचं एनर्जी डायरेक्टली तुमच्या ब्रेनला इथून डॅमेज करू शकतं. तर हा जो सेरेब्रल फ्लुइड आहे हा काय करतो, एक मेकॅनिकल प्रॉपर्टी दाखवतो, आणि हा त्या एनर्जीला अशा प्रकारे पूर्ण ब्रेन मध्ये काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. पॉइंट करतोय, एक लिक्विड असतं, आणि लिक्विड मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, कधीही तुम्ही तुम्ही पोहणारे स्विमर असतील तर माहिती असेल तुम्हाला, पाण्यावरती जर तुम्ही डाईव्ह केलं तर एनर्जी काय होते, अशी वेव्हने काय होते, ट्रान्समिट केली जाते आणि ते न्यूट्रल केली जाते. तर जो एनर्जीचा फ्लो असतो, तो एनर्जीचा फ्लो हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड काय करतो, ऍब्सॉर्ब करतो, आणि ब्रेनला काय करतो, चेक करतो. तर इम्पॉर्टंट पॉइंट आहे की याचं सर्वात महत्वाचं काम बॉडीमध्ये आहे, टू प्रोटेक्ट ब्रेन फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. तुमच्या ब्रेनला काही झटके बसत असतील तर त्या शॉक्सला, जसं गाडीला शॉक ऍब्सॉर्बर असतं बघा, त्या शॉक ऍब्सॉर्बर मध्ये ही ऑइल असतं. ते ऑइल काय करतं, तुमचं जे एनर्जी असतं चाकांचं, ते तुमच्या बॉडीपर्यंत वरच्या पार्टला येऊ देत नाही, ते शॉक ऍब्सॉर्ब करून घेतं ऑइल. त्यातलं ऑइल काढल्यावरती तुम्हाला शॉक जाणवतात. तर सेम आहे, आपल्या बॉडीमध्ये एक ऑइल आहे किंवा ते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, ते मेकॅनिकल इंजिनियरला तुमच्या ब्रेनला इम्पॅक्ट होऊ देत नाही. पॉइंट कळाला? हॅलो हॅलो आदित्य. येस सर. हो सर. नेक्स्ट पॉइंट बघा, इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट आहे की सेकंड, इट हेल्प्स टू एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट वेस्ट बिटवीन द ब्रेन, ब्लड अँड ब्रेन टिश्यू. म्हणजे हा तुमचा ब्रेन असतो, आणि ह्या ब्रेन आणि हे ब्लड असतं. हे बघा, हा तुमचा ब्रेन आहे आणि हा ब्लड आहे. ब्लड समजतं ना, आर्टेरीज आणि vein ह्या हर्ट कडनं आलेल्या असतात. मग तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम न्यूट्रिएंट्स हर्ट कडे पाठवते ब्लड मधनं, आणि ते ब्लड मधनं ते जे न्यूट्रिएंट्स आहेत तुमच्या ब्रेनला लागतात ना, तुमचं ब्रेन काम करतो ना,
आता तुम्ही ऐकताय, काहीतरी करताय, म्हणजे तुमचा ब्रेन काम करतोय, त्याच्यातले न्यूरॉन्स काम करतायत, त्याच्यामध्ये ऍक्शन पोटेन्शियल होत आहे, त्याच्यात -70 होल ते सोडियम पोटॅशियम बाहेर टाकले जातात. मी सांगितलं तुम्हाला की सोडियमला बाहेर टाकण्यासाठी काय लागतं, एनर्जी लागतं, पंपिंग ऍक्शन करावं लागते, तर त्याला न्यूट्रियन्स लागतात, त्याची स्वतःची ग्रोथ त्याला लागते. तर ह्या गोष्टींसाठी त्याला न्यूट्रियन्स लागतात, आणि हे न्यूट्रियन्स आणि त्यात जे वेस्ट मटेरियल तयार होतं ब्रेनमध्ये, ब्रेनच्या सेल्स काही डाय होतात किंवा काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, काही केमिकल्स त्याच्यामध्ये न्यूट्रलाइज करायचे असतात, तर हे सर्व एक्सचेंज तो कोणाशी करतो, हा ब्लड असतो, आणि ह्या ब्रेनशी काय करतो, एक्सचेंज करतो. त्याचं मीडियम कोण असतं मध्ये, हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. या सेरेब्रोस्पायनल फ्लुइड थ्रू काय केलं जातं, ब्रेनला न्यूट्रिशन सप्लाय केलं जातं. पॉईंट करतोय. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा ब्रेनला फक्त प्रोटेक्ट नाही करत, तर ब्रेन न्यूट्रिशन सप्लाय करण्याचं काम हे लिक्विड काय करत असतं, कम्प्लीट करत असतं. तर दोघे गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या. आता नेक्स्ट आहे की आता ब्लडचा सप्लाय आहे म्हणजे न्यूट्रियन्स, आता हे काही सांगण्याची गरज नाही की इट ऑल्सो हे बघा, न्यूट्रियन्स म्हटलं की त्यामध्ये आपण न्यूट्रियन्स किंवा वेस्ट मटेरियल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामध्ये हा पॉईंट ऍडच करून टाकायचा की ब्रेनला जो ऑक्सिजन सप्लाय होतो तोही एक ऑक्सिजन एक न्यूट्रियन मध्येच येतो, आणि न्यूट्रियन म्हटलं म्हणजे सर्वच वेस्ट मटेरियल, न्यूट्रियन, ऑक्सिजन सर्व सेरेब्रोस्पायनल फ्लुइडच ब्रेनला काय करतो, सप्लाय करतो. आणि मागे पुन्हा सांगितलं होतं मी रिपीट की माणसाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आधी ब्रेनच चेक करतो. मेजर ऍक्सिडेंट असेल तर डॉक्टर हेच बघतो आधी की डोळे उघडत नाही, त्याचा हार्ट आणि ब्रेन चालू आहे का. नुसतं हार्ट चालू असून फायदा नसतो, त्याचा ब्रेन नाही काम करत तर तो काही कामाचा नाही. ओके, तर ब्रेन डेड झाला म्हणजे माणूस डेड होऊन जातो. तर लक्षात ठेवायचं, ब्रेन डेड होणं म्हणजे माणूस डेड होणं असतं. तर ऑक्सिजन सप्लाय जर तुमच्या ब्रेनला 3-4 मिनिटाच्या वरती लॅप्स झाला तर तुमचा ब्रेन डाय होऊन जातो. तर ऑक्सिजनचा सप्लाय ऑक्सिजनला सप्लाय करणं सेरेब्रोस्पायनल ब्रेनला, हे काम CSFचं. आणि इट प्रोटेक्ट द ब्रेन फ्रॉम डेसिकेशन. आता डेसिकेशन म्हणजे जसं सप्लाय तुम्हाला ब्रेक करणं, याला डेसिकेशन आपण म्हणतो. तर अजून तुम्हाला त्याच्या डेसिकेशन मध्ये अजून एक तुम्हाला पॉईंट त्याच्यात दाखवतो. हे बघा, डेसिकेशन जो असतो तो अशा प्रकारे तुम्ही त्याला म्हणू शकतात. ही डायग्राम तुम्हाला क्लिअर दिसत असेल. हा तुमचा ब्रेन आहे. ब्रेन म्हणजे ऍक्च्युली ब्रेन कोणाचं आहे तुम्हाला समजत नाहीये, माणसाचं आहे कशाचं आहे. तर बघा तुम्हाला दिसतंय की त्याच्यामध्ये एक फरक दिसतोय. काय फरक दिसतोय दोघांमध्ये? फरक दिसला की नाही? ते कळालं नाही. हे बघा, हे बघा, हे तर तुम्हाला माहिती आहे तुमची जमीन डेस होते, हे तर समजतं ना. हो हो. हे तुमची जमीन आहे, सॉइल आहे, ते डेसिकेट झाली म्हणजे काय, त्यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलाय आणि ते डेसिकेट झाले, तिचं म्हणजे तिचा सप्लाय कमी झालाय मटेरियलचा वगैरे, वॉटर, न्यूट्रिएंट सर्व, म्हणजे डेसिकेट झाली, ती एकदम श्रिंक होऊन गेली आहे. तर तुमचा ब्रेनही डेसिकेट होऊ शकतो, म्हणजे जसं की तो न्यूट्रिएंट सप्लाय होणं, न्यूट्रिएंट्स मध्ये वॉटर कमी होणं, तर तो डेसिकेट होतो अशा प्रकारे. त्याचा मॉइश्चर म्हणा तुम्ही, थोडस त्याला असं त्याचा जो आपण त्याला काय म्हणतो, त्याला वर्ड काय यूज करतात ऍक्च्युली, वेट करणं. म्हणजे तुमचा ब्रेन जसा ओला असतो, वेट असतो, तसं तो राहत नाही. म्हणजे CSF ब्रेनला असं एक हेल्दी ठेवतो, असं एक ओला ठेवतो, मराठीत म्हणतो त्याला, वेट करतो. कळालं? हो हो सर. त्याला असं डेसिकेट नाही होऊ देत, कोरडा नाही होऊ देत, ड्राय नाही होऊ देत. ठीक आहे. जनरली डायरेक्ट भाषेत तुम्ही त्याला ड्राय नाही होऊ देणार असं म्हणणार, ड्रायनेस त्याला येऊ देत नाही असं तुम्ही म्हणू शकता. तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मुळे ब्रेन हा हेल्दी असतो, त्याला न्यूट्रिशन मिळतं, त्याला ऑक्सिजन मिळतं, आणि तो एका लिक्विड मध्ये असतो, त्यामुळे तो हेल्दी असतो. दॅट्स ऑल. नेक्स्ट पॉइंट आहे की इट इज सायक्ली अल्कलाइन फ्लुइड. माहिती आहे तुम्हाला अल्कलाइन म्हणजे काय असतं? अल्कलाइन म्हणजे ज्याचा pH जो असतो तो 7 पेक्षा जास्त असतो. ठीक आहे.
अशा प्रकारे हा 0 असतो, हा 14 असतो आणि हा 7 असतो. 7 पेक्षा पीएच जर जास्त होत असेल तर त्याला आपण अल्कलाईन फ्लुइड म्हणतो. तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे अल्कलाईन फ्लुइड असतं. ओके. अल्कलाईन म्हणजे बेसिक. त्याची ग्रॅव्हिटी जी असते ते 1.005 असते. आता हे कसं काय करणार तुम्हाला किती असते तर वॉटरची एक्झॅक्ट 1 असते आणि त्याची 1.005 असते, म्हणजे थोडंसं वॉटरपेक्षा थोडंसं हेवी असतं, म्हणजे एक्झॅक्टली वॉटरच असतं. ठीक आहे. म्हणजे 1.00 आणि 1.005 मध्ये काही जास्त डिफरन्स नाहीये. तर टोटल क्वांटिटी किती प्रेझेंट असते तर ते आपण सीसी मध्ये सांगतो, क्युबिक सेंटीमीटर मध्ये सांगतो. सीसी म्हणजे काय? क्युबिक सेंटीमीटर. तर 100 to 120 सीसी ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असतो अराउंड आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. जसं तुम्हाला माहिती असतं प्रत्येकाला सीसी काय असतं, ज्याला बाईक चालवतंय त्यांना माहिती असतं की 100 सीसीची बाईक आहे. म्हणजे 100 सीसी म्हणजे काय तर तेवढीच कॅपॅसिटीचं लिक्विड तिथे असतं. कळालं? सीसी माहिती आहे ना? हो हो माहिती आहे. 100 सीसीची आहे, 110 सीसी, 180 सीसीची आहे. सीसी म्हणजे काय? तर जो पिस्टन असतो तुमच्या टू व्हीलर मध्ये, हा अशा प्रकारे तुमचा हा इंजिन असतं, त्याला असे छोटे फिन्स असतात. ओके. हा स्पार्क प्लग असतो आणि इथे जी गॅप असते ही भरलेली, ही जी गॅप असते याला आपण सीसी म्हणत असतो, ही गॅप. आणि याच्या खाली हा पिस्टन असतो. हा पिस्टन असतो. जर ज्याने इंजिनचं रिपेअरिंग केलं असेल त्याला माहिती असेल, इथे पिस्टन असतो आणि ही जी गॅप असते पिस्टनच्या वरती जागा असते त्याला आपण सीसी म्हणतो. मग एवढं जे फ्लुइड असतं 100 सीसीचं जे ओपन करायचं मशीन, त्यामध्ये जेवढं 100 सीसी असलं त्याला म्हणायचं की हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. तर सीसी म्हणजे व्हॉल्यूम, तो एक जागा असते तेवढं लिटर. तर 100 अँड 120 सीसीचा आपला सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा जनरली बॉडीमध्ये काउंट असतो. तर पॉइंट सिंपल एकदम. काय काय लक्ष ठेवणार मला वाटतं सिंपल तुम्हाला सांगितलं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, स्टार्ट करतो, कुठे कुठे असतो ब्रेन स्पायनल कॉर्ड, काम काय करतो, आणि जर नीट वाल्यांनी तर फोकस करायचं की तो ऍसिडिक असतो का बेसिक असतो, ग्रॅव्हिटी असते आणि ते सीसी किती असतं. आता इथे दिलाय क्युरिओसिटी बॉक्स म्हणजे काय तर इथे लिहिलंय की सीएफसी कोण तयार करतं, आधीच सांगितलं पाय मॅटर तयार करतं. ओके. कॉर्टेट फ्लेक्सस तयार करतं, इपिडेमल सेल्स. तीनच पॉईंट लक्षात ठेवायचे, पाय मॅटर, कॉर्टेट फ्लेक्सस आणि इपिडेमल सेल्स. ओके. ब्लड ब्रेन कॅरियर, हे बघा ब्लड ब्रेन कॅरियर तर तुम्हाला मागे मी शिकवलं होतं. ब्लड ब्रेन कॅरियर मध्ये एक गोष्ट आठवा, मी तुम्हाला जेव्हा ग्लायडल सेल शिकवल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं की एक सेल असते ग्लायडल सेल मधली, ते ब्लड ब्रेन बॅरियरला मेंटेन करते. म्हणजे हा न्यूरॉन असतो आणि इथे ब्लड असतं आणि त्याच्यामध्ये एक सेल असते, ती ह्या दोघांमधलं बॅरियरला मेंटेन करते. बॅरियरला म्हणजे जे एक्सचेंज होतं त्यांच्यामध्ये, त्या एक्सचेंजला मिनिमम करण्याचं म्हणजे ते एक्सचेंज स्मूथ करण्याचे काम करते. नोट्स काढल्या असतील किंवा नीटवाल्यांनी फोकस करायचं, त्यांना ऍस्ट्रोसाइट्स म्हणतात. तर ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय, जेव्हा ब्लड आपल्या ब्रेनशी कनेक्शन मध्ये येतं आणि तिथे जेव्हा काही प्रॉब्लेम्स येतो त्याला आपण ब्लड ब्रेन बॅरियर असं म्हणतो. आता हा ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये नेमकं काय प्रॉब्लेम असतो तर आयन्स वगैरे असतात, काही मोठमोठे मॉलिक्युल्स असतात, ब्रेनशी एक्सचेंज करायचे असतात. हे बघा, आपल्या बॉडीमध्ये आयन एक्सचेंज करण्यासाठी एनर्जी लागते आणि जे मोठमोठे मॉलिक्युल असतात, फॅट्स वगैरे असतात, ते मोठे मॉलिक्युल असतात. मी यांना एक्सचेंज करण्यासाठी प्रॉब्लेम असतो तर त्याला आपण बॅरियर म्हणतो. मग त्यामध्ये कोणत्या सेल काम करतात तर मागे सांगितलं तुम्हाला ऍस्ट्रोसाइट्स. हे बघा. ओके. तर तिथे ऍस्ट्रोसाइट हे अशा प्रकारचे ग्लायडल सेल्स असतात की ह्या ब्लड आणि तुमचा न्यूरॉन म्हणजे तुमची जे ब्रेन आहे यांच्यामध्ये काम करतात आणि चांगल्या प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. कोणता प्रॉब्लेम असतो की आपलं ब्लड असतं त्यामध्ये काही आयन्स असतात आणि काही मोठे मॉलिक्युल्स असतात, फॅट्स वगैरे, ते ब्रेन मध्ये एंटर करवण्यासाठी, न्यूरॉन्सला ते मिळण्यासाठी तिथे जे बॅरियर तयार झालेलं असतं त्यामध्ये मदत केली जाते. तर ती मदत केली जाते ऍस्ट्रोसाइट्स कडनं. ओके. आणि इंडोथेलियल सेल्स, आता इंडोथेलियल सेल्स म्हणजे काय, इपिथेलियल सेल्सचा एक टाईप असतो. या सेल्सला छोट्या छोट्या कॅपिलरीज असतात. माहिती आहे तुम्हाला कॅपिलरीज काय? हो सर माहिती हा आहे. ब्लड आहे, हा ब्लड आहे, हा ब्रेन आहे आणि इथे छोट्या छोट्या कॅपिलरी झालेल्या असतात छोट्या. ह्या कॅपिलरीज काय करतात, ब्लड मधनं सप्लाय ब्रेनला काय करतात, ह्या छोट्या छोट्या ट्यूब्स काय करतात, सप्लाय करतात. ओके.
म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर जे आहे, तर ब्लड ब्रेन बॅरियर जे असतं ते मग इम्पॉर्टंट कशासाठी, तर जे इंडोइपिथियल सेल्स आहेत, ओके, इंडोइपिथियल सेल्स अँड ॲस्ट्रोसाइट्स. ॲस्ट्रोसाइट्स आणि इंडोइपिथियल सेल्स काय करतात, तर ब्लड ब्रेन आणि जे ब्लड आहे त्यांच्यातल्या एक्सचेंजला काय करतात, सपोर्ट करतात. ठीक आहे. हॅलो. हो सर. ओके. नेक्स्ट, CFC continuously generates CFC continuously generates by the endodermal cells lining ventricles and central canal simultaneously. हे बघा, नेक्स्ट पॉइंट आहे की जो सेरेब्रल स्पायनल फ्लुइड आहे, ठीक आहे, तो कंटिन्युअसली जनरेट केला. तो आधी सांगितलं एपिडॅमल सेल्स त्याला जनरेट करतात. आणि कंटिन्युअसली जनरेट करण्याचं कारण काय, तर आपल्या बॉडीमध्ये CFCचं ऍक्च्युली कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन झालं पाहिजे. ब्रेन त्यामध्ये ऍक्च्युली वर्क करत असतो. ओके. ब्रेन, तुम्हाला काही माहिती असेल, तुम्हाला कधी बघितलंय का की कधी कधी काय होतं की कोणाला जर थोडं इंजुरी झाली, म्हणजे डोक्याला वगैरे किंवा नाकाला इंजुरी झाली, तर कधी कधी त्यातनं हे CFC बाहेर येऊ शकतं. म्हणजे मी भरपूर 2-3 लोकांना बघितलंय की एक थोडंसं इंजुरी झालं, डोक्यावरती पडलं आणि त्या नाकातनं ते CFC बाहेर येत आहे. तर माझ्या समोर 1-2 ऑपरेशनही झाले आहेत CFCचे. तर असं होऊ शकतं की तुमच्या बॉडीतनं CFC बाहेर ड्रेन आउट होऊ शकतं. जर तुमच्या क्रॅनियमला काही प्रॉब्लेम झालेत किंवा तिथे काही क्रॅक्स असतील, काही तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल, तर त्याचं कॉन्स्टंट CFCचं मेंटेन करणं इम्पॉर्टंट असतं. का? कारण ते ड्रेन आउट होत असतं आपल्या ब्लड सिस्टीम मध्ये. त्याला कंटिन्युअसली तयार करावं लागतं CFCला. मग CFC करण्याचं काम कोण करतं, तर सिम्पल आहे, एपिडेमल सेल्स. कुठे तयार करतात? व्हेंट्रिकल्स मध्ये. व्हेंट्रिकल नेक्स्ट पॉईंट मी पुढे शिकवल तुम्हाला की ब्रेनचे जे गॅप्स व्हेंट्रिकल्स म्हणतात त्यामध्ये तयार होतं. आणि त्याला ड्रेन आउट कुठे करायचं असतं, तर ब्लडमध्ये. ब्लड्समध्ये माहिती आहे तुम्हाला की ब्लड्समध्ये भरपूर सिस्टीम आहे की ते काय करते, ह्या जे कंपाऊंड्स याला न्यूट्रलाइज करते. तर पॉइंट हा आहे की CFC ला कंटिन्युअसली काय करावं लागतं, तयार करावं लागतं. का? तर ते मेंटेन करण्यासाठी, कारण त्याचा इम्पॉर्टन्स बॉडीमध्ये आहे. नेक्स्ट आहे नर्वस टिश्यू विदाउट लिम्फॅटिक वेसल्स. आता हे इम्पॉर्टंट आहे, नर्वस टिश्यू इज विदाउट लिम्फॅटिक वेसल्स. मी तुम्हाला जी लिम्फॅटिक सिस्टीम काल डायग्राम दाखवली होती, तर ती तुमच्या मानेपर्यंत होती. ब्रेन मध्ये होती का? कधी बघितली डायग्राम, आठवते कालची? हे बघा, लिम्फॅटिक सिस्टीम ब्रेन मध्ये नव्हती. हे बघा, लिम्फॅटिक सिस्टीम तुमची ब्रेनच्या बाहेर गेलेली आहे, ब्रेन मध्ये नाहीये. तुमचा जो मधला पोर्शन आहे तो व्हाईट पोर्शन दिसतोय तुम्हाला. तर नर्वस सिस्टीम जी असते आपली, मेन नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन, त्याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीमचे नोड्स नसतात. पॉईंट करतोय? हो सर. इथे हे जे नोड्स दिसतात ब्लू कलरचे, तर हे इथे मध्ये नाही आहेत, कारण ब्रेन मध्ये लिम्फॅटिक सिस्टीमचे नोड्स अबसेंट असतात. ठीक आहे. पॉइंट क्लिअर होतोय? हो. नेक्स्ट, बस एवढंच आहे. ऑलवेज रिमेंबर आहे म्हणून घेतलं ते आपण. हे थिंक डू इट वगैरे काय मला वाटत नाही. काय ते ड्युरिंग एक्सट्रॅक्शन ऑफ टूथ डेंटिस्ट इंजेक्शन, हे काय नाही, ते अॅनेस्थेशिया बद्दल बोलतोय तो. अॅनेस्थेशिया माहिती प्रत्येकाला काय असतं. अॅनेस्थेशिया काय असतं? सर ते बेशुद्ध करण्यासाठी तेवढा पार्टला भूल देण्यासाठी वापरतात. अॅनेस्थेशिया म्हणजे काय, तर तुम्हाला जर एका पार्टला, तुम्हाला एक दाताला जर काढायचं आहे किंवा त्याच्यावरती काही काम करायचं आहे, तर तुमची बॉडी तुम्हाला करू देणार नाही ना. तुमचा हा जो टीथ आहे, असा हा जो टीथ आहे, जे रूट्स आहेत, हे रूट्स कशामध्ये असतात, त्याला गम्स असतात. हे तुमचा बोन आहे, हा बोन आहे, आणि ह्या तुमच्या गम्स आहेत, आणि हा टीथ आहे. जर तुम्ही याला छेडछाड करणार, तुमच्या गम सोबत खेळणार किंवा दाताला तुम्ही काही करणार, तर ह्या टीथ मध्ये नर्व्स असतात ना. हा टीथ आहे तुमचा, सॉरी ते काढता येत नाही मला ऍक्च्युली, तसा माझे डायग्राम चांगलाच असतात. पण हे बघा, आता बरोबर आहे टीथ बघा, हो. तसं माझा डायग्राम चांगलाच असतात. तुमचा टीथ ऍक्च्युली असा असतो, त्याला असे रूट्स असतात बघा. करेक्ट आहे. ती कॅप असते, याच्या बाहेर इनॅमल असतं, आणि हा तुमचा रूटचा मेन काय असतो, बोन असतो मधला, म्हणजे बॉडी म्हणतात. बाहेर इनॅमल असतं, आणि याच्यामध्ये
नर्वस सिस्टीम असतात अशा प्रकारच्या नर्व्स आलेल्या असतात मध्ये अशा. आणि जेव्हा तुमचं ह्या नर्व्स इथे मध्ये आलेल्या असतात तुमचं कॅप खराब होतं हे. मग ह्या ब्लॅक कलरच्या नर्व्स आहेत ह्या एअरला एक्सपोज होतात, म्हणजे त्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतात. त्या बॅक्टेरिया वगैरे ह्या नर्व्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि त्यांचं कनेक्शन तुमच्या ब्रेनला असतं आणि ब्रेनला मग समजतं की तुमची सिस्टीम ओपन झाली आहे, तुमच्या ज्या नर्व्स आहेत त्या उघड्या झाल्या आहेत, इन्फेक्शन झालंय, म्हणून तुमचा दात दुखायला लागतो. ठीक आहे. मग डॉक्टर काय डायरेक्टली काय असं तुम्हाला डायरेक्टली त्याच्यावर ऑपरेट करतो का? तुम्हाला अॅनेस्थेशिया देतो ना, तिथे इंजेक्शन वगैरे देईल, तिथे काहीतरी करेल. अॅनेस्थेशिया देणं म्हणजे काय, तर तुमच्या नर्वस सिस्टीमला तिथे मूर्ख बनवणं. म्हणजे जर ही जर एक आता तुमचा एक हँड आहे, हा तुमचा हात आहे, तुमच्या हाताला इथे तुमचा बोन्स फ्रॅक्चर झालाय, तुमचं डायरेक्टली 2 झालेत. मग डॉक्टर काय करणार? डॉक्टर काय डायरेक्टच तुम्हाला ऑपरेशन थिएटर मध्ये ओटी मध्ये नेऊन जॉईन करून टाकणार का? त्याला ड्रिल माहिती ना, ड्रिल करावं लागतं, त्याला प्लेट वगैरे बसवावं लागतं, त्याला रॉड टाकावं लागतं, ठोकावं लागतं हॅमरने. डॉक्टर काय ते असं मेकॅनिकल वर्क करत नाही. जोपर्यंत तो तुमच्या इथे मान ही तुमची मान आहे, सॉरी ही तुमची बॉडी आहे, ही मान आहे, बॉडी हा हात आहे. तर तुमच्या इथे एक्झॅक्ट इथून एक मेन नर्व्स आपली एंटर करत असते हातामध्ये. तर तिला इथे काय करावं लागतं, ब्लॉक करावं लागतं, तिला तिथे अॅनेस्थेशिया द्यावा लागतो. तेव्हा तुमचा हा जो टोटल जो हँड आहे तो काय होतो, बॉडी पासून डिटॅच होतो. ही नर्वस सिस्टीम ब्रेनला आपण मूर्ख बनवतो, त्या नर्व्सला थांबवून टाकतो, त्याच्यामध्ये ऍक्शन पोटेन्शियल वगैरे झिरो करतो आपण. ठीक आहे. मग त्या ब्रेनला सिग्नल जातच नाही की आपण काही करतोय, याला आपण अॅनेस्थेशिया म्हणतो. मग तुम्ही त्याला तोडून टाका, जोडून टाका, त्याला शिवून टाका, काही करा. मग जेव्हा ते जे मटेरियल तुम्ही त्या नर्व्स मध्ये सोडलेलं असतं ते जेव्हा बॉडी न्यूट्रल करते, मग काही 4-5 घंट्याने तुमची बॉडीला ते सेन्सेशन व्हायला लागते पुन्हा की काहीतरी झालं होतं. मग डॉक्टर पुन्हा पेन किलर देऊन तुम्हाला झोपून देतो. चलो, तर अशा प्रकारे सिंपल आहे ते. चला आता आपल्या मेन पॉइंट कडे, ह्युमन ब्रेन. कलरफुल तर दिसतोय तुम्हाला ह्युमन ब्रेन, भरपूर फेमस आहे. तर अरे समजतंय का बा काय चाललंय? तर सर समजतं. चलो, तर ह्युमन ब्रेनचे काही ऍस्पेक्ट्स आहेत. म्हणजे ऍस्पेक्ट्स म्हणजे आपण शिकतो त्याला इसेन्थॉल्पी. आता तुम्ही त्याला वाचा बुवा, म्हणजे कारण तो व्हॉवल येतो ना त्याला, इसेन्थॉल्पी. तर तुम्ही त्याला वाचा बुवा, तुम्ही जसं तुम्हाला ग्रीक वगैरे चांगलं येतं, लॅटिन, तसं वाचा. काय कसं वाचणार, प्रोनाउन्सिएशन कसं करणार याचं? इन्सेफॅलॉजी. सॅफॉलॉजी म्हणतात त्याला. सॅफॉलॉजी का म्हणतो आपण, कारण ते ई वगैरे आपण व्हॉइल्स मध्ये सोडून देतो. ओके, हा. माईक बंद कर बरं, माईक बंद करायचं. तर सॅफॉलॉजी म्हणतो आपण त्याला. तर ते कधी कधी कोणी उच्चारत नाही वगैरे, ते वेगळी गोष्ट आहे. फक्त लक्षात ठेवायचं, सॅफॉलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ द ब्रेन. जसं ऑप्थॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ द आईज, तसं एन्सेफॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ द ब्रेन. प्रत्येक बॉडी पार्टला असं वेगवेगळं नाव आहे. तर ब्रेनचे पार्ट्स जाऊ द्या, ते वेगळा स्टडी आहे. आपला मेन पॉइंट आहे ब्रेनचे किती पार्ट्स असतात. ब्रेनचे 3 पार्ट्स असतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. फोर ब्रेन म्हणजे समोरचा ब्रेन, मिड ब्रेन म्हणजे मिडल ब्रेन, हिंड ब्रेन म्हणजे मागचा ब्रेन. हिंडचा अर्थ असतो बॅक साइड, फोर म्हणजे फ्रंट साइड, मिड म्हणजे मिडल. ओके, चला आपण आता एक एक ब्रेन बघू. फर्स्ट ब्रेन आहे फर्स्ट ब्रेन आहे फोर ब्रेन. फोर ब्रेन म्हणजे काय, फ्रंट ब्रेन असतो त्याला आपण फोर ब्रेन म्हणतो. फोर ब्रेनचे पुन्हा 3 पार्ट्स पडतात. तर फोर ब्रेन मध्ये ऑल फॅक्टरी लोब्स येतात, सेरेब्रम येतो आणि डायन्सेफॅलॉन येतो. माझ्या माहितीप्रमाणे भरपूर क्वेश्चन्स मध्ये डायन्सेफॅलॉन वरती क्वेश्चन आलेला आहे. व्हॉट इज मीन बाय डायन्सेफॅलॉन? चेक करा, नीटवाल्याने चेक करा, डायन्सेफॅलॉन वरती क्वेश्चन आलेले आहेत. तर ऑल फॅक्टरी लोब्स
सेरेब्रम आणि डायन्सेफिलॉन अशा प्रकारे याचे 3 पार्ट्स असतात. आपण काय म्हणतोय, ब्रेन असतो, ब्रेनचे हे 3 पार्ट्स, त्यातला फोर ब्रेनचे पुन्हा 3 पार्ट्स. ती डायग्राम तुम्हाला खाली मिळेलच. चला आता आपण फोर ब्रेन मधला पहिला जो पार्ट आहे त्याचं बघू, ऑल्फॅक्टरी लोब्स. ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणजे काय, तर हे जे लोब्स म्हणजे काय तर माहिती तुम्हाला. असे आता हे एक फॅन आहे, फॅनला असे हे काय असतात, पाते असतात, तर पात्यांना आपण लोब म्हणतो, म्हणजे छोटे छोटे पार्ट्स. मग ह्युमन ब्रेन मध्ये जो सेरेब्रम आहे, सेरेब्रम म्हणजे काय हे बघा, हा जो ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणजे कसं की हे कवर्ड असतं ऑल आस्पेक्ट ऑफ व्हेंट्रल, ईच लोब कन्सिस्ट ऑफ ऑल्फॅक्टरी पेंडिकल्स अँड ऑल्फॅक्टरी बल्ब्स. आता हे बघा, एक मिनिट, कशाचा आवाज आला इथे? ओके, कोण आला इथे? चलो चल डायग्राम ने दाखवतो. काय तात्या लावल्या आलाय ना यार. फेरीचे भांडवलांच्या गाडी लावली ना. हे बघा, ऑल फॅक्टरी बल्ब तुम्हाला दिसतो आहे, दिसतोय कुठे तर? हॅलो, डायग्राम बघा. ऑल फॅक्टरी बल्ब जो आहे, ऑल फॅक्टरी बल्ब जो असतो तो आपल्या इथे ह्या पोर्शन मध्ये असतो. त्याचं कनेक्शन तुमच्या नाकासोबतही असतं आणि तिथून आपण ऑल फॅक्टरी माहिती आहे तुम्हाला. ऑल फॅक्टरीचं नाव काय असतं? ऑल फॅक्टरी, ऑल फॅक्टरी कुठे असतात? ऑल फॅक्टरी सेल्स किंवा ऑल फॅक्टरी सेन्सर कुठे असतात बॉडीत? माहित नाही ऑल फॅक्टरी म्हणजे काय? ऑल फॅक्टरी सेन्सर जे असतात ते नाकात असतात. ते स्मेल, ऑल फॅक्टरी म्हणजे स्मेल. आणि ऑल फॅक्टरी हा जो पार्ट असतो किंवा बल्ब असतो याचं कनेक्शन हे नाकाशी असतं. तर हे लक्षात ठेवा, ऑल फॅक्टरी बल्ब कनेक्शन कुठे असतं. ओके, पुन्हा आपण त्याला थोडस इलॉबरेट करू. हे बघा, ऑल फॅक्टरी दिसला का तो ब्रेन मध्ये? ब्रेनच्या एक्झॅक्ट समोर असतो एक छोटासा पार्ट असतो आणि एक्झॅक्ट बिलकुल समोर असतो, त्याला ऑल फॅक्टरी बल्ब म्हणतात. त्याच्याबद्दल आपण गप्पा करतोय. पेशंट कळाली का याच्या गप्पा करतोय आपण? बिलकुल ब्रेनच्या समोर. आणि ही डायग्राम एक्झॅक्ट ओके होती जी मागची दाखवली मी तुम्हाला. ही डायग्राम कुठे गेली ती? ही. त्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हा तुमचा जो आहे हे तुमचं बोन आहे बघा, हे नाकाचं बोन आहे, हे बोन्स आहेत तुमचे. आणि हे रेड कलरची जागा स्पेस आहे, म्हणजे तुमच्या नाकाच्या मधली स्पेस आहे. हाही बोन आहे, ह्याचं बोन आहे. हा तुमचा वरती ब्रेन आहे आणि नाकाचा ब्रेन आहे आणि हा तुमचा घसा आहे. ओके, आणि हे ब्रेन हे तुमचे काय आहेत? बोन्स आहेत. तर याच्यामध्ये ह्या वरच्या ब्रेनचा पार्ट असतो जो की तुमच्या खाली नाकाला कनेक्टेड झालेला असतो, त्याला ऑल्फॅक्टरी बल्ब म्हणतात. आणि तो तुमच्या सेन्सेशनशी रिलेटेड असतो, त्याला आपण स्मेल म्हणतो. पॉइंट कळाला? तिथून खाली काही कनेक्शन्स आलेले असतात आणि तुमच्या नाकाशी रिलेटेड असतात. शिकू त्याला आपण. कळाला पॉइंट कुठे चाललाय? ऑल फॅक्टरी बल्ब वगैरे काय? हो सर. आणि तुम्ही इथे बघू शकता एक अजून एक डायग्राम आहे की तिथे तुम्हाला हा ऑल फॅक्टरी बल्ब दिसतोय. बल्ब म्हणजे असं एक छोटासा असा फुगवटा आलेला असतात त्यांना. त्याच्या खाली बघा ऑल फॅक्टरी इपिथेलियल सिस्टला ते स्मेल होतं आणि ते तुमच्या ब्रेनला इथे कळतं. ठीक आहे.
म्हणजे इपिथेलियल सेल तर माहिती आहे तुम्हाला, इपिथेलियल सेल्स त्या लाइनिंगच्या सेल्स असतात, त्या सेन्सेशनचं काम करतात. या स्किन आपली इपिथेलियल सेलची आहे, भरपूर सेल्स या सेन्सेशनचं काम करतात. मग ह्या सेल्सचं कनेक्शन असतं, एक वरती बल्ब असतो आणि तो तुमचा पार्ट आहे. तर रिलेटेड टू तुम्ही म्हणू शकता, हे बघा ते एकदम जास्त डीप मध्ये गेलं की तुम्ही पुन्हा कन्फ्युज व्हाल. एक ते कसं आहे, मग पुन्हा ते डीप मध्ये अजून तुम्ही पुन्हा कन्फ्युज व्हाल. हे बघा आज दिसायला ते असं दिसतं बघा. ठीक आहे. ऑल फॅक्टरी सेल, मग वरती मॅटरल सेल्स, मग तो ऑल फॅक्टरी बल्ब, हा बल्ब असतो. ते जास्त तुमच्या एकदमच म्हणजे डोक्याच्या वरती जाईल. मग ते एवढं लक्षात ठेवा की आपण गप्पा करतो, हा स्मेल आला की याच्या वरती इथे एक असं पोर्शन असतो, त्या बोन, हा तुमचा बोन असतो आणि बोनच्या खाली काही सेन्सर्स असतात. हे सेन्सर आहेत, याला इपिथेलियल सेल्स म्हणतात बघा, नेसल इपिथेलियल सेल्स. आणि या इपिथेलियल सेल्स मधनं हे वरती कनेक्शन असतं आणि हा जो बल्ब असतो याला ऑल्फॅक्टरी बल्ब म्हणतात. हा ब्रेनचा पार्ट आहे. ब्रेनच्या वरती ब्रेनचा पार्ट आहे, सॉरी बोनच्या वरती ब्रेनचा पार्ट आहे, ब्रेनच्या खाली हे सेन्सर आहे तुमचा, हे सेल्स आहेत. या सेल्सला इथे डिटेक्ट होतं की काहीतरी हे असे रेड कलरचे वगैरे पार्टिकल आलेत आणि तो वास काय येतोय, तो गुलाबजामुन आहे का, तो काही परफ्यूम आहे का, ते काय आहे, कळलं? हो. बस झालं, मला वाटतं जास्त झालं ते. तर ऑल्फॅक्टरी जो असतात ब्रेन, जो कव्हर्ड असतं सेरेब्रम आणि तो लोब मध्ये असतं आणि ते त्याला बल्ब म्हणतात. आता ते कसं आहे, तुम्हाला हे नुसतं सांगून समजत नाही. आता तर कळालं असेल तुम्हाला ऑल्फॅक्टरी बल्ब काय असतं. ओके, एवढा महत्वाचा नाही तो, पण इम्पॉर्टंट आहे. पुढचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे सेरेब्रम. सेरेब्रम बद्दल तर बोलायची काही गरज नाही, तुम्हाला दिसतो तो सेरेब्रमच आहे. हा, याला सेरेब्रमच म्हणतात. सेरेब्रम हा तुमचा 18% काय करतो, टोटल कव्हरेज करतो. The largest part of brain making 85% of the total brain. करताय ना 80%, 85 म्हणजे तुमचा सर्वात मोठा जो स्पेस आहे तो हा सेरेब्रम कव्हर करतो. तुम्ही जे डायग्राम बघता ती बाहेरून सेरेब्रमचीच असते. बाय मीन्स ऑफ याच्यामध्ये काय असतं की डिवाइड इनटू लेफ्ट अँड राईट सेरेब्रल हेमिस्फिअर. त्याला दोन तुकडे असतात ब्रेनला. ह्या सेरेब्रमला असा एक तुकडा आणि असा एक तुकडा, असे दोन तुकडे असतात. Two hemisphere interly connected by each other by the thick band of nerve called a corpus callosum. नीट मध्ये क्वेश्चन आलेला आहे, द फंक्शन ऑफ corpus callosum. हे बघा, सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणजे काय, तर असे असतात. तुमचं 10 मागच्या वर्षी झालेलं आहे. हे बघा, याला म्हणतात सेरेब्रल हेमिस्फिअर. हा तुमचा एक सेरेब्रल हेमिस्फिअर आहे, हा दुसरा आहे. याला राईट सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणायचं, याला लेफ्ट म्हणायचं. जनरली आपण याला उजवा मेंदू आणि डावा मेंदू असं म्हणतो. कळालं? हो. हा जो सेरेब्रम आहे हा लेफ्ट अँड राईट, आपला उजवा आणि डावा मेंदू याला जनरली आपण म्हणतो. याच्यामध्ये एक सेंटर काय असते, फिशर असते, म्हणजे ते दोन तुकडे करणारी एक दोन पार्ट्स असतात ऍक्च्युली. हा एक वेगळा, हा एक वेगळा, आणि त्याला कनेक्ट करणारा असतो कॉर्पस कॅलोसम. हे बघा, असं तुम्ही डायग्राम म्हणू शकता. हा कॉर्पस कॅलोसम मध्ये दिसतोय बघा तुम्हाला, रिअल इमेज नाहीये. हा तुमचा लेफ्ट आहे, हा राईट आहे, हा लेफ्ट हँड मध्ये बघा, हे असं जे जॉईन करताय याला म्हणायचं कॉर्पस कॅलोसम. आणि तो कट केल्यावरती असा दिसतो, हा पोर्शन असा रिंग सारखा दिसतो. हा रेड कलरचा कॉर्पस कॅलोसम आहे. ठीक आहे, हे बघा, हा ब्रेन कट केलाय आणि तो ब्रिज जो आहे तो असा सी शेप मध्ये दिसतो. असा या सी शेपच्या रिंग मुळे तुमचे दोघेही ब्रेन एकमेकाला कनेक्टेड असतात. त्याला लेफ्ट अँड राईट तुम्ही काय म्हणतात, सेरेब्रम म्हणतात. ओके, मग कॉर्पस कॅलोसमचं वर्क काय आहे, तर राईट आणि लेफ्ट हे सेरेब्रमला जॉईन करणं. ओके, आणि हा कॉर्पस कॅलोसम काय असतो, एक थिक
नर्व फायबरचं काय असतो, हा कनेक्शन असतो. नर्व बँड असते, बँड समजतं ना, जरा असं नर्व फायबर समजतं ना, नर्व्स असतात एकत्र आलेले असतात एकदम घट्ट, आणि त्याचा एक एक बँड तयार झाली, जसं हातात बँड घालतात तुम्ही, जशी वायरची बँड असते तशा प्रकारे. ते कलरची पट्टी असते ना, कलरफुल वायरची पट्टी, त्याच्यात 20-25 वायरी असतात बघा, कलर बँड. नाही सर कळलं माहित नाही? कळलं सर. हे बघा असं, ठीक आहे. टाइम बघू द्या मला आधी किती येतं. 1 मिनिट बाकी आहे सर, लेस दॅन 1 मिनिट. ओके. तर मग सेरेब्रम मध्ये काय महत्वाचं तुम्ही लिहिणार, हे बघा, फोर ब्रेन म्हटला म्हणजे तुमचा हा ब्रेन आला, आणि जस्ट मी इथून बघितलं तर मिनिमम ही जी हाईट आहे ही 5 फुटाच्या वरती आहे. म्हणजे तो जो साप होता तो असा होता, मिनिमम त्यातला डिस्टन्स 5 फुटाच्या वरती साप होता. तुम्ही त्याला नीट बघू शकता, मी डिस्टन्स वरनं घेतलाय ते. हे बघा, त्याची साईज तुम्ही बघू शकता की हे त्याचं हेड नाही आहे, अजून हेड मागे आहे, पुढे आहे. ही त्याची शेप आहे बघा अशी, आणि हेड बारे अजून तिकडे पुढे आहे बघा, दिसतंय का? हो सर. तर कालच त्याच्यामुळे जरा मला अजून एक आवाज आला होता तर मी विचार करत होतो की मध्येच बोलता बोलता अजून काही आला तर नाही ना. आता जिथे आहे तिथेच तो दिसला होता मला काल, आणि त्याच्या परवाही मला एक छोटासा दिसला होता. म्हणजे कंटिन्यूस 2 दिवस झाले मला साप दिसतायत. त्याच्यामुळे मला थोडाही आवाज आला की मी आता विचार केला, मला जस्ट तुमचं लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी मला सेम तसाच आवाज आला. म्हटलं बघून घ्यावा आधी आहे का कुठे. ऍक्च्युली साप आहे तो, आवाज करतो तो, आणि मोठा आहे तो. तर नेक्स्ट पॉइंट, मग काय कळालं तुम्हाला? सिंपल आहे की सेरेब्रमचे 2 पार्ट्स असतात, एक लेफ्ट आणि राईट, आणि ते इंटरनली एकमेकांशी जॉईन असतात. त्याला म्हणायचं कॉर्पस कॅलोसम. ओके. द आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स. आता सेरेब्रल कॉर्टेक्स अँड सेरेब्रल मेडुला अशा प्रकारचे 2 पोर्शन असतात. जसं किडनी शिकवलं होतं मी तुम्हाला, हे किडनी होती. किडनीमध्ये मी सांगितलं होतं हा बाहेरचा पोर्शन जो असतो त्याला कॉर्टेक्स म्हणतात, आणि मध पोर्शनला मेडुला म्हणतात. आठवा. बायोलॉजीमध्ये कोणताही जो अॅनाटॉमीचा पोर्शन असतो त्याच्यामध्ये बाहेरच्या पोर्शनला आपण कॉर्टेक्स म्हणतो आणि मिडल पोर्शनला मेडुला म्हणतो. ओके. तसं ब्रेनलाही असतं की ब्रेनचा जो बाहेरचा पोर्शन आहे आउटर, त्याला कॉर्टेक्स म्हणायचं आणि मधल्याला मेडुला म्हणायचं. ओके. हा जो कॉर्टेक्स असतो, हा रिजन जो असतो तो ग्रे मॅटरचा असतो, म्हणजे थोडं त्याचा कलर ब्लॅक सारखा असतो, आणि जो मेडुला असतो तो व्हाईट मॅटरचा असतो. चला बघून घेऊ आपण. हे बघा, तुम्हाला दिसतंय की जो बाहेरचा ग्रे कलर आहे तो कॉर्टेक्स आहे. हे बघा, हा व्हाईट कलर मधला काय आहे, मेडुला, आणि बाहेरचा ब्लॅक कलर दिसतोय का, हा ग्रे कलर, हा कॉर्टेक्स. तर बाहेरचा कॉर्टेक्स आणि मधला मेडुला. इथे चांगला दिसेल तुम्हाला, हा ऍक्च्युअल ब्रेन आहे, आणि ऍक्च्युअल ब्रेन मध्ये त्याला हे बघा ऍक्च्युअल असं कट केलंय आपण आपल्या ब्रेनला, सरळ असं व्हर्टिकल सेक्शन घेतलाय, सॉरी लॅटरल सेक्शन घेतलाय असा, आणि आपल्याला तो ब्रेन असा दिसतोय. हा त्याचा लेफ्ट साइड आहे, हा राईट साइड आहे, सॉरी हा राईट साइड आहे, हा लेफ्ट साइड आहे, आणि हे मधलं कनेक्शन जे दिसत आहे हे काय आहे, हे बघा, हे बघा हे कनेक्शन, तर हा कॉर्पस कॅलोसम आहे. दोघं व्हाईट मॅटरला बघा जॉईन केलंय. आणि हे जे बाहेर तुम्हाला ब्राऊन कलर दिसत आहे थोडस, याला म्हणतो आपण ग्रे मॅटर, थोडस काळं येते, आणि मधला आहे व्हाईट मॅटर. आणि या ग्रे मॅटरला आपण कॉर्टेक्स म्हणतो, आणि व्हाईट मॅटरला आपण मेडुला म्हणतो. ठीक आहे. मेडुला व्हाईट मॅटर, आणि तो बाहेरचा रेड बाउंड्री ब्लॅक बाउंड्री सारखं दिसतंय ते ग्रे मॅटर और कॉर्टेक्स. आता यावरती तुम्हाला काही दिसतंय, म्हणजे हा ब्रेन असतो त्याच्यावरती असे फोल्ड दिसते तुम्हाला बघा असे,
दिसतंय ना फोल्ड, त्या फोल्ड्सला आपण गॅरी आणि सल्साय म्हणतो. हे बघा, आपल्या ब्रेनला फोल्ड्स असतात. द सरफेस ऑफ द सेरिब्रल हेमिस्फियर आर ग्रेटली फोल्ड बाय कॉन्व्होल्युशन्स कॉल्ड गायरी अँड सल्साय. ठीक आहे, तर गायरी आणि सल्साय बघू. गायरी आणि सल्साय कसे असतात. हे बघा, आपल्या ब्रेनला जो उंचवटा असतो अशा प्रकारचा, त्याला गायरस म्हणतो किंवा गायरी म्हणतो. आणि आपल्या ब्रेनला जो खड्डा असतो त्याला सल्साय म्हणतो आपण, किंवा सल्कस, सल्कस किंवा गायरस. तर आपल्या ब्रेनला बघ, हा ब्रेन ऍक्च्युअली तुम्हाला दिसतो आहे, त्याला भरपूर उंचवटे आहेत. म्हणजे असा ब्रेन दिसतो आपला. तर हा जो उंचवटा आहे, हे जे उंचवटे दिसते तुम्हाला, याला तुम्ही गायरी म्हणणार. आणि ते शेजारीच बघा खड्डा दिसतोय हा छोटा, त्याला तुम्ही सल्सस म्हणणार. कळालं? हो. गायरी म्हणजे उंच भाग आणि सल्साय म्हणजे काय, खड्डा. आणि जेवढे तुमचे गायरी जास्त, सल्साय जास्त, याचा मिनिंग असा पकडला जातो, जेवढे फोल्ड्स तुमच्या ब्रेनला जास्त, तेवढ्या तुमची ब्रेनची साईज मोठी असं मानलं जातं. म्हणजे जेवढे फोल्ड्स जास्त, तेवढा तुमचा मेंदू छोट्या जागेत जास्त बसलाय असं आपण म्हणतो. फोल्ड्स, आता कपड्यांना आपण एका कपड्याला एक फोल्ड मारला तर जी साईज कमी होते. ओके, 2 फोल्ड मारलं तर अजून कमी होते, 3 फोल्ड मारलं तर अजून कमी होते. पण जेवढे जास्त फोल्ड्स, ते का दाखवतात की तुमचं ऍक्च्युअली मोठा आहे पण छोट्या जागेत बसलाय, म्हणजे तुम्ही हुशार आहात. तर जनरली ज्याच्या डोक्याला आपण मानून चालतो, असं लोकांचं म्हणणं असतं असं की जेवढे गायरी सल्साय जास्त, तेवढे तुमच्याकडे न्यूरॉन जास्त, आणि तेवढे तुम्ही हुशार जास्त. आपण ऐकलं असेल ना तुम्ही कधी की डोक्याला फोल्ड जास्त असणं चांगलं असतं, की नाही ऐकलं कधी? नाही सर, नाही का. आमचे टीचर आहे ना, माझे एक टीचर होते, ते आम्हाला तेच सांगायचे, तुमच्या डोक्याचे जे गायरी सल्साय आहेत ना, म्हणजे जे फोल्ड्स आहेत ना, ते म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की बुवा ज्याच्या डोक्यात जास्त त्याचे चांगले. म्हणजे तुमचे डोके चालत नाही, म्हणजे तुमच्या डोक्याला हे नाहीच आहेत, सपाट डोके आहेत तुमचे, असे ते म्हणायचे मला. सपाट म्हणजे काय, फोर्स कमी असलेले मूर्ख डोके. ठीक आहे, जाऊ द्या. तुम्हाला काय आता 10वी पर्यंत सर म्हणायचे बाबा आमच्या. चला, तर गायरी सल्साय तुम्हाला भेटलं. दीज आर ग्रेटली इन्क्रीज द टोटल. हे बघा, जर जेवढे गायरी सल्साय तुमच्याकडे, तेवढा तुमचा ब्रेनचा सरफेस एरिया जास्त, आणि तेवढं अकोमोडेशन, हे बघा, तुमचा तेवढा सरफेस एरिया जास्त होतो, अकोमोडेशन ऑफ वास्ट नंबर ऑफ नर्व सेल्स जास्त होतात. ब्रेन्सला, ह्युमन ब्रेनला अशा प्रकारे बनवलं आहे की छोट्याशा जागेमध्ये फोल्ड करून, जसं आपल्याकडे भरपूर कपडा असतो, मोठा असतो, आपल्या छोट्या बॅग मध्ये आपण किती 5-6 कपडे बसवतो, फोल्ड केल्याशिवाय ते बसतात का? बिलकुल नाही. नाही. म्हणजे कपडा ऍक्च्युली मोठा असतो. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे बॅग आहे एक्झाम्पल, आणि तुमच्याकडे कपडे किती आहेत, तर तुमच्याकडे कपडे 5 आहेत. एक कपडा, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. पुन्हा काही शूज आहेत, काही छोटे छोटे पार्ट्स आहेत, बॅग एवढंच असतं. आपण याचे घड्या करतो आणि एवढासा बनवतो त्याला, याला एवढंसच बनवतो, आणि सर्व मग यात बसून जातं. याला ब्रेन म्हणतो आपण. ब्रेन म्हणजे काय, तर तुमची जी स्कल आहे, छोटा आहे, आणि तुमचा जो ब्रेन आहे त्याला असं दाबून टाकलाय, त्याला असं फोल्ड केलाय आणि त्या डोक्यात बसवलाय. ठीक आहे, मग गायरे सल्साय काय दाखवतं की तुमच्या ब्रेनला फोल्ड करून बसवलाय डोक्यामध्ये, म्हणजे घड्या मारून बसवलाय. तर ज्याच्या मग घड्या मारणं हे काय दाखवतं की आपल्या ब्रेनचं मॉडिफिकेशन दाखवतं की आपल्या ब्रेनला किती विचारपूर्वक बनवलं गेलेलं आहे. मोठेही जास्तही सेल्स असल्या पाहिजे, छोट्या जागेत बसल्या पाहिजेत, आणि प्रॉपरली कामही केलं पाहिजे. तर जेवढे फोल्ड जास्त, तेवढ्या नर्व सेल जास्त, तेवढा माणूस हुशार जास्त. ई सेरेब्रल हेमिस्फियर इज फर्दर डिवाइडेड इनटू 4 लोब्स. आता पुन्हा हे जे सेरिब्रल हेमिस्फियर आहे ते लेफ्ट आणि राईट असतात, त्यात पुन्हा त्याचे तुकडे पडतात, त्याचे पुन्हा तुकडे पडतात. आता ते सेंट्रल, आता हे जे तुकडे पडतात सेरेब्रमचे लेफ्ट अँड राईट ला सोडून, अजून त्याला म्हणतात सेंट्रल सल्कस, पेट्रिओ ऑसिपिटल सल्कस, सॅल्वियन सल्कस आणि इन्सुला सल्कस. ठीक आहे,
मिनिट बघू कुठे गेलं बटन. बघा डायग्राम बघा. आताच तुम्हाला नाव सर्व वाचून दाखवलं मी. सेंट्रल सल्कस स्कलस, त्याला काय स्कलस म्हणणार तुम्ही, तसं प्रोनाउन्सिएशन तुम्ही बघा. सेंट्रल स्कलस म्हणू त्याला आपण. तर बघा कुठून आहे तर दिसते तुम्हाला. हा जो तुमचा ब्रेन होता, मी काय सांगितलं, राईट आणि लेफ्ट ब्रेन हा तर होता, त्यामध्ये पुन्हा त्याचे असे आडवे पार्ट पडतात. तर हा तुमचा एक राईट ब्रेन पकडू आपण, एक राईटचा ब्रेन आहे, त्यालाही मधून एक पुन्हा काय आहे, खाच आहे. असा तर तो कंटिन्यू होता, म्हणजे त्याच्या मधून एक सेंट्रल मधून एक त्याचा हा समजतंय तुम्हाला. एक साइड बघतोय आपण राईट साइड बघतोय, लेफ्ट साइड दिसत नाही आपल्याला. त्यातही सेंटरला पुन्हा एक काय असते, सल्कस असतं, म्हणजे एक फिशर असते, खड्डा असतो, त्याला आपण सल्कस म्हणतो, खड्डा. तो 2 पार्ट तयार करतो. तर तो जो पार्ट असतो तो फ्रंट लोब म्हणजे हा समोरचा पार्ट असतो ब्रेनचा, आणि हा परायटल लोब म्हणजे मागचा असतो. मागचा म्हणजे थोडा आपण त्याला वरती म्हणू, डोक्याच्या मिडलचा. पुन्हा हा सेंट्रल नंतर आता पुढं अजून एक आहे, त्याचं नाव बघा, परायटो ऑसिपिटल सल्कस. आता परायटो म्हणजे काय, हा परायटल लोब आहे. ऑसिपिटल म्हणजे हा ऑसिपिटल लोब आहे. यांना वेगळं करणारं हे जे मधलं एक खाच असते, त्याला परायटो ऑसिपिटल सल्कस म्हणतात. हे बघा, सल्कस म्हणजे काय, खाच, खड्डा. आणि तो परायटल म्हणजे हा वरचा, म्हणजे त्याला आपण डोक्याचा माथा म्हणू, वरचा. आणि मागचा म्हणजे एकदम जिथे आपले डोकं संपतं, मागचे पोर्शन, तर तो ऑसिपिटल. या ऑसिपिटल परायटलला वेगळं करणाऱ्या सल्कसला नाव दिलं डायरेक्टली परायटो ऑसिपिटल सल्कस. ओके. नंतर आहे एक पुन्हा सल्कस आहे, त्याचं नाव आहे पेरियो ऑसिपिटल नॉच. आता ही नॉच म्हणजे काय, छोटीशी असते. नॉच म्हणजे एकदम त्याला आपण स्कलस मध्ये, सल्कस मध्ये टाकत नाही. आता पेरियो ऑसिपिटल म्हणजे काय, तर हा ऑसिपिटल लोबच्या साईडला असते, म्हणून त्याला प्रियो ऑसिपिटल नॉच म्हणतात. नेक्स्ट, तर सेंट्रल झालं, पेरियोटल झालं, टेम्पोरल झाला. हा तर टेम्पोरल आहे, लॅटरल फिशर दिसते तुम्हाला, हा तुमचा टेम्पोरल रिजन. आधी रिजन बघून घेऊ. बोर झालं का? नाही सर, नाही. ठीक आहे. हे बघा, ब्रेन आपण 2 तुकडे बघितले, आता त्यातले अजून छोटे छोटे तुकडे बघतोय आपण. फ्रंटल लोब म्हणजे हा समोरचा असतो, तुमचं जे आपण माथा म्हणतो समोरचा, आपण डोकं म्हणतो ना, ज्याचा माथा मोठा आहे, तर त्याला आपण भुवयांच्या वरच्या पोर्शनला आपण माथा म्हणतो. इथे तुमच्या भुवया असू शकतात. हा तुमचा वरचा माथा असतो, तो फ्रंटल लोब असतो, हा मोठा लोब असतो. त्यानंतर परायटल लोब असतो, त्याच्या मागे मिडलला ऑसिपिटल लोब असतो. ऑसिपिटल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ऑसिपिटल म्हणजे काय, ऑप्थॅलॉजी, आईजला कंट्रोल करणारा रिजन असतो. म्हणजे तुमचे आईज इथे असतात, पण त्यांचं कनेक्शन इथे असतं. नेक्स्ट, टेम्पोरल लोब, इथे तुमचे कान असतात, कानांना कंट्रोल करणारा हा टेम्पोरल रिजन असतो. फ्रंटल लोब हे सर्व आपलं कंट्रोल करतो, स्पीच गिच वगैरे सर्व. तर लोब्स आधी माहिती असायला पाहिजे. पुन्हा एक थांबा जरा, चांगली डायग्राम बघू द्या मला अजून. हे बघा, इथे तर 2च दिले, सेंट्रल लॅटरल स्कलस, तर ते ठीक आहे, बस एवढंच. एवढ्या बाकीच्या छोट्यांची काही गरज नाही तुम्हाला डीप मध्ये जाण्याची. सेंट्रल झालं, लॅटरल झालं, पेरियो ऑसिपिटल झालं. तुमच्या बुक मध्ये किती आहे बघू. सेंट्रल झालं, पेरियो ऑसिपिटल झालं, ओके. लॅटरलही झालं, त्याला सॉल्व्हियन म्हणतो आपण. तिन्ही झाले आपल्या, समजलं ना. हे बघा, सेंट्रल तर असं होतं,
परायटो असं होतं, लॅटरल असं होतं. दिसलं का तुम्हाला? हा एक लोब होता असा, एक दाखवली होती, एक अशी नाही कशी. याला म्हणायचं सेंट्रल, याला म्हणायचं पेरिओ ऑस्टल आणि ही जी होती ते सॉल्व्हियन. अशा 3 मेजर आपल्याकडे काय असतात, खाचा असतात. त्याला आपण काय म्हणतो? सल्सस म्हणतो. त्याच्यामुळे ब्रेनचे तुकडे पडतात आणि त्या तुकड्यांचं वेगळं काम असतं. फ्रंटचं बोलणं वगैरे काम असतं, थिंकिंग काम असतं, टेम्पोरलचं ऐकणं असतं, ऑसिपिटलचं बघणं असतं आणि परायटलचं थोडंसं इन्व्हॉल्युंटरी ऍक्शन्स वगैरे असतात, ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघू. कारण 1 घंटा झाला तर बोलतोय कंटिन्यू. टाइम किती झाला बघा बरं. 12 वाजले सर करेक्ट. ठीक आहे, ठीक आहे, मग आता स्टॉप करू, बस झाला आता. चलो उद्या कंटिन्यू करू. हो सर. हे प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न? हॅलो, आहे ना? चला ठीक आहे, थँक्यू. हा, आणि महत्वाची गोष्ट सर्वांना की तुम्हाला तुमचं काहीतरी फीस इन्स्टॉलमेंट आहे ते आपल्याला पे करायचं आहे. ते कोण कोण आहे इथे? आदित्य, जाधव, अनुजा, प्रतीक्षा, नाही प्रतीक्षाचं दिलंय, राज, रूपाश्री, साहिल आणि संध्या. साहिल नाही काय, संध्या, बरोबर. तर तुम्हाला काहीतरी इन्स्टॉलमेंट, छोटं इन्स्टॉलमेंट म्हणा, काही म्हणा, काहीतरी तुम्हाला जॉईन द्यायचं आहे दिवाळीपर्यंत. ठीक आहे? हो. तर तुम्ही कन्वे करणार. इन्स्टॉलमेंट बाकी आहेत, त्याच्यामुळे 12 आपलं ऍक्च्युली मिडल मध्ये काय लास्ट पर्यंत आपण चाललो, तर मग काहीतरी इन्स्टॉलमेंट दिवाळीपर्यंत आले पाहिजे. ठीक आहे? हो. ही झाली पैशांची गोष्ट. दुसरी गोष्ट की आपलं जे नेमाडे होम ट्युटर्स आहेत, तर याला तुमचं सर्च हवाय मला. म्हणजे तुम्ही हे बघा, तुमचे मोबाईल तर आहेत असतात, तर तुम्ही बाय नेम सर्च केलं पाहिजे. काय होत आहे की तुम्हाला मी दाखवतो बघा काय होत आहे. तुम्हाला माहिती आहे गुगल बिझनेस हा एक